मित्रांनो, मनापासून खूप खूप नमस्कार. मित्रांनो, सध्या कॅन्सरचा प्रमाण हा दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. मी 2 दिवस पुण्याला एका आईच्या मदतीसाठी गेलो होतो. त्या आईला अन्ननलिकेचा कॅन्सर झालेला आहे आणि त्या कॅन्सरची ट्रीटमेंट करण्यासाठी साधारणतः 20 लाख रुपये त्याने खर्च केलेत. अजून जवळपास 18 लाख रुपये त्यांना खर्च करायचे आहेत. त्यापैकी 2 लाख त्यांच्याकडे अवेलेबल आहेत. 16 लाखाची त्यांना मदत आपल्याला सर्वांना मिळून करायची आहे. मित्रांनो, माझी सर्वांना हात जोडून विनंती आहे की मी ज्या हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर पेशंट बघितल्यानंतर लक्षात आलं की कितीतरी पेशंट हे कॅन्सरचे आहेत, जे गरीब आहेत, ज्यांची पेइंग कॅपॅसिटी नाही, अशा लोकांना देखील कॅन्सरचं प्रमाण झालेलं आहे. मित्रांनो, मला सर्वांना कळकळीची विनंती करायचं आहे, आपलं आरोग्य जर चांगलं असेल तर आपल्या जीवनात आपण सक्सेस होऊ शकतो. त्यामुळे हे जो कॅन्सरचं प्रमाण वाढत चाललेलं आहे, विशेषतः आपल्याला सर्वांनाच माहीत आहे, जे लोक तंबाखू गोवा गुटखा खाते ज्याच्यापासून काहीच फायदा नाही, दुष्परिणामच आहेत, आपलेच पैसे आहेत आणि त्या पैशाचा आपण सदुपयोग न करता अशा चुकीच्या ठिकाणी आपण घालतोय. म्हणजे आपल्याला आपले सवयी देखील अत्यंत गरजेचं आहे बदलणं. आणि जे शेतकरी आहेत, माझे हात जोडून सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की आपण जे केमिकलचा वापर प्रचंड मोठ्या प्रमाणात आपण जे करत आहेत, तणनाशक असेल, बुरशीनाशक असेल, कीटकनाशक असेल, खतं असतील, याचा देखील प्रमाण कमी करून जैविक शेतीकडे वळणं हे काळाची गरज आहे. आणि तिसरं अतिशय महत्त्वाचं एक आहे की आपण सकाळी किमान 45 मिनिट स्वतःच्या आरोग्यासाठी, स्वतःच्या करिअरसाठी 45 मिनिट व्यायामाला वेळ काढणं देखील हे काळाची गरज आहे मित्रांनो. आणि विशेष चांगले विचार देखील असणं गरजेचं आहे. आणि विशेषतः माझी सर्व नागरिकांना विनंती आहे की सकाळ, दुपार आणि संध्याकाळी जे जेवण करतो, 8च्या अगोदर आपल्याला जेवण करणं गरजेचं आहे. कारण आता ट्रेंड झालेला आहे की धाब्यावर जेवणे, हॉटेलला जेवणे आणि रात्री किती वाजता टाईमचं लिमिट नाही आणि लगेच जेवल्यानंतर झोपणे, या सर्व गोष्टीमुळे आजाराचा परिणाम आपल्या शरीरावर येत चालले. त्यामुळे सकाळी लवकर उठून व्यायाम करा आणि योग्य आहार आणि योग्य विचार हे करायची गरज आहे. जय हिंद, जय भारत.